या ठिकाणी जे उत्तर दक्षिण करतात, या उमेदवारांनी सांगावं की जेव्हा त्यांचे वडील विधान परिषदेसाठी उभे होते तेव्हा हे किती दिवस माझ्या शिर्डी मतदारसंघामध्ये मुक्कामाला होते, त्यांच्या वडिलांसाठी मतदान पाहिजे होतं तेव्हा. म्हणजे तुमचे वडील उभे राहिल्यावर तिकडच्या उत्तरचं मतदान चालतंय, पण तिकडचा माणूस आल्यावर तो खासदारकी लढू शकत नाही, तो बाहेरचा. बरं, सगळ्यात मोठी गंमत राष्ट्रवादी काँग्रेसची अशी आहे की ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षांना अधिकार आहे की बारामतीचा माणूस माढ्याला चालतोय, बारामतीचा माणूस मावळला चालतोय, बारामतीचा माणूस कर्जत जामखेडला चालतोय. पण ज्या विखे पाटील कुटुंबियांनी या नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आपला घाम गाळला ते उभे राहिले तर ते बाहेरचे झाले. आता हा निर्णय मला कळालाच नाही. म्हणजे तुमचा पक्ष, तुमचेच नातेवाईक तुम्हीच तिकीट द्यायचे, मग आमच्या सारख्यांनी काय करायचं? म्हणजे आम्ही 3 वर्ष उन्हात फिरायचं, लोकांची सेवा करायची, लोकांचे काम करायचे, आणि फक्त एक विखे कुटुंबियाच्या द्वेषापोटी हे सगळं राजकारण झालं. अनेक लोक या ठिकाणी सभा घेणार आहेत. कोणासाठी? मला पाडण्यासाठी. 36 वर्ष मी 63चा असतो समजू शकलो असतो, पण त्या ठिकाणी मला सगळ्यांना विनंती करायची आहे, जे आमच्या समोरचे मित्र पक्ष असतील, आघाडी असतील, की कोणीही मागे सुटलं नाही पाहिजे. एखाद्याच्या मनात दिसल नको की अरे मी प्रयत्न केला असता तर सुजय पडला असता. सगळे या आणि एकत्रित या, कोणी मागे सुटता कामा नये. तुम्ही ताकद लावा. माझ्या मागे या नगर जिल्ह्याची 18 लाख जनता ठामपणे उभी आहे. या ठिकाणी लोकांना विकास पाहिजे.